त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे. खरंच मैयाची परिक्रमा जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आजूबाजूच्या वातावरणाने आपलं मन अगदी प्रसन्न झालेलं असतं. मैयाचं एक तर दर्शन, सानिध्य आणि आजूबाजूचा निसर्ग, मग त्यात पक्षी असतील, प्राणी असतील वेगवेगळे किंवा वृक्ष असतील, फुलं असतील, मासे असतील, तर या सगळ्यांनी आपलं मन अगदी भारावून गेलेलं असतं. आजूबाजूची छान छान अशी लोकं असतील की जे आपल्याला मदत करायला सदैव तयार असतात. मैया भक्त आहेत ते आणि आपल्यालाच मैया मानत असतात. तर असे सगळे मैया भक्त आपल्याला या तटावर दिसतात. हे वातावरण अतिशय आनंददायी असं असतं आणि ह्याचा अनुभव घेण्यासाठी आणि मैयाची अनुभूती घेण्यासाठी आपण जी एक महत्वाची गोष्ट पाळायला हवी ती म्हणजे आपण एकांताचा अनुभव घ्यायला हवा. म्हणजे मी जेव्हा पहिली परिक्रमा केली त्यावेळेला स्वामीजींनी हे समजावून सांगितलं की आपण जितके एकटे राहू आणि आपण जितकं मैयाशी संवाद मनाने साधू तितके आपल्याला अनुभव येणार आहे, तितकी आपल्याला मैयाची अनुभूती येणार आहे. आणि मैया किनारी आपण आलोय. आपल्याला सांसारिक गप्पा मारण्यासाठी आयुष्य पडलंय, वेगवेगळ्या वेळा आहेत. पण आपण इथे का आलोय? तर मैयाशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यामुळे आपण या काळामध्ये, परिक्रमेच्या काळामध्ये जरी आपण ग्रुपमध्ये आलेलो असलो, तरी सुद्धा एकटं राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आपण शांत राहून मैयाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. जर आपण मैयाच्या तटावर हे करू शकलो तर मैयाची अनुभूती आपल्याला नक्की येईल आणि ही वेगवेगळ्या पद्धतीने मैया आपल्याशी बोलत असते हे आपल्याला समजेल. अ, खरं बघायला गेलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय मनापासून मैयाशी तादात्म्य पावलेले असे अनेक साधू संत आपल्याला दिसतात किंवा आयुष्यभर ज्यांनी मैयाच्या सेवेमध्येच त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे असे संत महंत सुद्धा आपल्याला भेटतात. तर या सगळ्यांबरोबर एक 5-10 मिनिटं बसून त्यांचा सत्संग घेऊन मग पुढचा प्रवास प्रत्येक वेळेला करायला हवा. आम्ही जेव्हा 21 दिवसाची परिक्रमा केली, बसद्वारे केली, त्यावेळेला पोपट भाऊंनी आम्हाला आवर्जून असा सत्संग घेऊ दिला. कारण ते सुद्धा एक मैयाचं म्हणजे मैयाची शिकवण आहे ती, की आपण कसं वागायला हवं, कसं जगायला हवं हे या परिक्रमेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आणि या साधू संतांकडून आपण खूप गोष्टी शिकत असतो. तर तो अनुभव आम्हाला मिळाला. या परिक्रमेच्या काळामध्ये जे जे सेवाभावी आश्रम आपल्याला मदत करतात किंवा व्यक्ती आपल्याला मदत करतात, खाद्यपेय किंवा असं काहीही देत असतात. तर असं